इगतपुरी येथे भर दिवसा 4,50,000 रुपयांची हिसकावून लूट। ही घटना सोमवारी दुपारी घडली। या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपींचा कसून शोध सुरू आहे। फिर्यादी अण्णा त्र्यंबक सुरसे वय 56 राहणार शिवाजीनगर जेल रोड नाशिक यांनी सोमवारी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास इगतपुरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून 4,50,000 रुपये काढले होते। ही रक्कम पांढऱ्या पिशवीत ठेवून ते पायी जात असताना बँकेपासून सुमारे 50 मीटर अंतरावर दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांना अडवले। अज्ञात आरोपींनी फिर्यादीला धक्का देत त्यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून घेतली व घटनास्थळावरून पसार झाले। या रकमेत 500 रुपयांच्या नोटांचे 9 बंडल होते। याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान शहरात दिवसाढवळ्या झालेल्या लुटीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी, इगतपुरी।